अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे दिवे बघणार आहोत आणि ही प्लेट नवीन आलेली आहे ती पण मी दाखवते। सगळ्यात पहिला हा दिवा दाखवते, सुंदर असा लक्ष्मीचा दिवा आपल्याकडे बघा, प्युअर ब्रासमध्ये आहे पण अँटिक लुक आहे याचा। जसे आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवे आहेत अँटिकमध्ये, तसंच हा दिवा आहे अँटिकमध्ये लक्ष्मीचा दिवा। पण याची जी कोरीव काम बघाल तुम्ही ते खूपच भारी आहे, एकदम नेक्स्ट लेवलला आहे असं आपण म्हणू शकतो। एकदम हे जे छोटे छोटे फुलं आहेत त्याची पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता, किती छान फुलं ते उठून दिसत आहेत। आणि हे बघा इथं तुम्ही डिझाईन जवळून पण बघू शकता। तर हे बघा अशी एकदम फिनिशिंग कसली भारी आहे आणि याचं डिझाईनच एकदम वेगळं केलेलं आहे, एकदम अँटिक लुकमध्ये आहे, खूप रॉयल असा हा दिवा आहे। इथून पण तुम्ही बघू शकता किती छान अशी डिझाईन आहे, हे जोडलेलं आहे आणि इथून असे ही मस्त असे राऊंड पूर्ण दिव्याला असा हा एक लटकन टाईप गेलेला आहे आणि इथे मस्त असा हा हार्ट टाईप असा शेप थोडासा दिलेला आहे आणि इथं मस्त असं हे इथे किती छान हे वेलींचं दिसत असेल तुम्हाला, या असं वेली टाईपमध्ये दिलेलं आहे आणि प्लस इथे हे असे डॉट डॉट वर दिलेले आहेत। म्हणजे तुम्ही समोरून जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल ह्या दिव्याचा लुक कसा येणार आहे तो। आणि इथे छान मस्त असे छोटे छोटे गजांत लक्ष्मी आहेत आणि या लक्ष्मीचे फीचर्स पण किती छान उठून दिसत आहेत। आता व्हिडिओमध्ये मे बी तुम्हाला दिसणार नाही फ्लॅश असल्यामुळे, जरा फ्लॅश ऑफ करून बघते, नाही फ्लॅश ऑफ करून पण येत नाही आहे। तर हे ही जी लक्ष्मीचं फिनिशिंग आहे, फीचर्स आहे ते पण खूप छान उठून दिसत आहेत। त्याचबरोबर इथं हे मस्त असं हे दिलेलं आहे, मोराचं नाही म्हणू शकत आपण, हे असं डिझाईन आहे, त्याच्यामध्ये फ्लॉवर आहे, इथे असे फ्लॉवर्स आहेत आणि हे अशी वेल आहे बघा। तर खूपच छान मस्त असा लुक आहे या दिव्याचा। आणि जेव्हा तुम्ही समोरून पाहाल, असं व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा जेव्हा तुम्ही खरोखर समोरून पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा दिवा किती छान दिसतो, आपल्या देवारामध्ये लावल्यानंतर दिसणार आहे। आणि ह्याचं जे विड्थ पण आहे ती पण खूप आहे, बघू शकता तुम्ही, 3 ते 4 तास राहील एवढं तर तेल नक्कीच मावणार आहे, बघून तर वाटतं आहे तसं, जास्ती वेळ पण चालू शकतो। मस्त असं लुक आहे या दिव्याचा आणि अँटिकमध्ये आहे, एकदम रॉयल लुक आहे आणि मागून पण बघू शकता तुम्ही। आणि असं जड आहे चांगला दिवा, असा पण नाही आहे की हलका आहे, आणि खालून पण हे असं आहे बघा। तर ह्याची जी प्राईज असणार आहे ती आहे 1,500 रुपये। तर आता तुम्ही म्हणाल की मोठा जो अष्टलक्ष्मी दिवा आहे तो 1,500 मध्ये आहे, हा छोटा आहे तरी पण ह्याचं 1,500 प्राईस, तर असं काही नाही आहे। तर हा जो दिवा आहे त्याच्यापेक्षा अँटिक लुक आहे या दिव्याचा आणि लक्ष्मी माता आहे, कमळावर बसलेली आहे, ते पण बघू शकता तुम्ही इथे। तर ह्या दिव्याची प्राईज असणार आहे 1,500 रुपये आणि शिपिंग तर एक्स्ट्रा असतेच, अप टू 1 kg 80 रुपीज आहे आपल्याकडे, सगळ्यांना माहितीच असेल। तर हा सेम दिवा आहे आणि ही प्लेट आलेली आहे बघा आपल्याकडं 9 नंबरमध्ये आहे। मस्त असं पिकॉकचं डिझाईन ह्याला केलेलं आहे। तर अशीच सेम पिकॉकची डिझाईन आहे आणि ते पानवेल टाट पण आपल्याकडे येणार आहे, सध्या म्हणजे ऑर्डर दिलेली आहे, येणार आहे, माझ्याकडे स्टॉक अजून आलेला नाही आहे। या प्लेटचा स्टॉक आलेला आहे बघा, पिकॉकची डिझाईन आहे, तर कुंचमसाठी पण चांगली आहे आपल्याला ही प्लेट, किंवा मग ताम्हण म्हणून पण आपण निरांजन वगैरे जे ठेवतो ओवाळण्यासाठी त्यासाठी पण खूप बेस्ट आहे ही प्लेट। आणि ही पण अशी बऱ्यापैकी अशी हेवी, म्हणजे इतकी पण हेवी नाही पण बऱ्यापैकी हेवी आहे, खूपच हलकी क्वालिटी आहे असं नाही आहे। तर ह्याची क्वालिटी पण चांगली आहे। ह्याची प्राईज आहे आपल्याकडं 550 रुपये आणि ह्याची प्राईज आहे 1,500 रुपये आणि शिपिंग तर अप टू 1 kg असणार आहे। त्याचबरोबर आपल्याकडे हे पण भेटतात, अवेलेबल आहे बघा। तर हे गजांत लक्ष्मी आपल्याकडे अवेलेबल आहे, मस्त असं गणपतीचं चित्र आहे त्याच्यावर आणि हे जे हळदी कुंकूची बरणी एकदम रॉयल अँटिक लुकमध्ये आहे। ह्या 4 गोमाता आहेत त्याच्यावर, प्युअर ब्रासमध्ये आहे हे। आणि त्यानंतर आपल्याकडं श्रीयंत्र पण अवेलेबल आहे। त्यानंतर हा बघा, हा तो अष्टलक्ष्मी दिवा आहे
अखंड अष्टलक्ष्मी दिवा आहे. हा पूर्ण दिवस मी सकाळी लावलेला आहे दिवा, अजून चालतो आहे, बघू शकता तुम्ही. त्याला मस्त अशी फूल आलेलं आहे या दिवामध्ये बघा वातीला. आज मी फुलवात लावलेली आहे, आज मी विक होल्डर लावलेलं नाही आहे. आणि हे मस्त असे 2 पिकॉक आहे, त्याच्यावर अष्टलक्ष्मी दिवा आहे, मध्ये गणपती बाप्पा आहेत. आणि कुंचम तर आपल्याकडे अवेलेबल आहे 2 सायझेसमध्ये, 3 आणि 4 या साईजमध्ये, 3 इंच आणि 4 इंचमध्ये. हा मस्त असं स्टूल जो बालकृष्णाला ठेवलेला आहे स्टूलवर, तो स्टूल आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे हळदी कुंकूचे करंड्या आहेत, झाकणासोबत आहे, झाकण मी याला लावलेलं नाही आहे. अन्नपूर्णा मातेचा हा बाऊल आपल्याकडे अवेलेबल आहे स्टॉकमध्ये. बरेचसे असे अजून काही वस्तू आहेत आपल्याकडे स्टॉकमध्ये. ही जी लक्ष्मी मातेच्या फोटोला माळ घातलेली आहे ती पण आहे आपल्याकडे 300 रुपयाला.